सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. आनंद होतोय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब, विदर्भाचे गौरव आणि महाराष्ट्राचे दिव्य पुरुष शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उफ्याक भाऊसाहेब देशमुख यांच्या 127व्या जयंती उत्सवाच्या मुख्य समारंभात श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी 27 डिसेंबर रोजी आयोजित जयंती उत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप रोख ₹5 लाख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ राहील, अशी माहिती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व कमिटीने 12 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेतून दिली आहे. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर अनिल बोंडे, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रणधीर सावरकर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात येणार आहे. कार्यक्रम दरम्यान कृषी व क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. म्हणजे शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार 2025 आणि शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी पुरस्कार, दोन्ही पुरस्कारांचे रोख ₹1,11,111 स्मृतिचिन्ह व सन्मानपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या जयंती उत्सवात या व्यतिरिक्त संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचाही सत्कार करण्यात येणार असून कस्तुरबा कन्या शाळेतील 10व्या वर्गातील खेळाडू विद्यार्थिनी भक्ती गजानन चौधरी हिला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय प्रावीण्याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेतर्फे भाऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जसे की डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 18 ते 27 डिसेंबरपर्यंत निःशुल्क कृत्रिम अंगारोपण जयपूर फूट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये पीडितांना मोफत कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल लेग पाय लावून देण्याचे उपक्रम संस्थातर्फे राबविण्यात येत आहे. त्यामुळे शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमांचे लाभ घ्यावे. यासोबतच विदर्भात देखील आंब्याची शेती करता येऊ शकते या मुद्द्यावर श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयात 25 डिसेंबर रोजी एक दिवसीय आंबा परिषद 2025 आयोजित करण्यात आली आहे. यासोबतच 3 दिवसीय डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, जे 23, 24 आणि 25 डिसेंबरला श्रीमती विमलाताई देशमुख सभागृहात असणार आहे. संस्थेतर्फे अमरावतीकरांना सर्व कार्यक्रमात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाऊसाहेबांचं पहिलं आपत्ती जे संस्थेची मेन ब्रांच आहे शाळेची, त्याचं शताब्दी वर्ष हे असून या शताब्दी वर्षासाठी सुरुवात